मी सेटिंग दाखवते तुम्हाला. हे बघू शकता आपलं स्टार्टर आहे, हे आपले कीबोर्ड आहे 4. आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी हे लक्षात ठेवा, याला तुम्ही हात लावू नका, कारण तुम्हाला माहिती नसतं. तुम्ही घरीच काहीतरी खटपट करून बघता आणि काहीही आपल्या याच्यामध्ये बिघाड होऊन जातं, प्रेशर कमी होऊन जातं, नाही तर कुठलाही प्रॉब्लेम येतो, बरोबर. तर हे आपले 4 बटन आहेत. आता आपण जी ऑटो असते तर मेन्युली कशी करायची, हे जे 4 नंबरचं आहे हे क्लिक करायचं. आता बघा स्टेटस कंट्रोलमध्ये जायचं, 2 नंबरलाच जायचं. बघा आज मी एकदम आरामशीर व्हिडिओ काढतोय, व्हिडिओ मोठा झाला तरी चालेल. कंट्रोलला 4 नंबरनीच ओके करायचं. हे बघा ओके केलं. कंट्रोलच्या खाली इथं कंट्रोल मोड वरती ऑन आणि ऑफ, म्हणजे आपण हे बटन नाही केलं इथून मी ऑन ऑफ करू शकतो. तर इथं कंट्रोल मोड आहे, तर कंट्रोल मोडवर लक्ष जाण्याकरता आपल्याला 3 नंबरचं दाबायचं. 3 नंबरला गेलं की परत 4 नंबर म्हणजे ओके दाबायचं. कंट्रोल मोडला गेलं बघू शकता तुम्ही, आता आपली मोटर ही ऑटो आहे, बरोबर. ह्याच्या 2 नंबरला मॅन्युअली बटन असतं, तर हे 2 नंबरला मॅन्युअली घ्यायची आणि याला फक्त ओके करायचं. हे आता आपण बघू शकता मॅन्युअलीला क्लिक झालेलं आहे. नंतर आपण टोटल बॅक घ्या, सविस्तर बघून घ्या. आता सर्व बॅक झालेले. आता आपली मोटर ही मॅन्युअली आहे, जेव्हा आपण स्टार्ट करू ना तेव्हा चालू होईल, जेव्हा बंद करू तेव्हाच बंद होईल. ही कंटिन्यू फक्त सेटिंग ध्यानात ठेवा. ओके.